शिमगोत्सवाच्या आधी गावदेवी आदिष्टी मातेची मूर्ती रंगवायची होती, ते सुद्धा एका दिवसामध्ये. तर आपण निघालो प्रभानवलीच्या दिशेने. तर पहिली आपल्या मामांची भेट झाली, ज्यांच्यासोबत आपण मंदिराकडे आलो. तर मित्रांनो, समोर सह्याद्रीची पर्वतरांग, कोर्निंको धरण आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये असणार हे कौलारू मंदिर. खूप छान वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळतं. सो मंदिराच्या अंगणामध्ये आपल्याला ज्या ह्या 5 बैठका दिसत आहेत, तर त्या 5 पालख्या बसवण्याच्या जागा आहेत. म्हणजेच गावातील एकूण 5 पालख्या येथे पंचमी दिवशी एकत्रित आणल्या जातात, नाचवल्या जातात. त्यातली ही एक पालखी आहे जी लास्ट टाइम आपण रंगवली होती. आणि हे जे रिंगण आखलं आहे, ज्यामध्ये पालखी नृत्य होतं. सो एका दिवसामध्ये आपल्याला येथील देवींच्या मूर्त्या रंगवायच्या आहेत. तर आपण आपल्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला मूर्त्यांचा अगोदरचा रंग काढून मूर्तींना प्रायमर कलर करून घेतला. मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये आपल्या ग्रामदैवताप्रती, शिमगोत्सवाप्रती ग्रामस्थांचा असणारा जिव्हाळा हा खूप मोठा असतो. तर प्रत्येक गावाप्रमाणे आपल्याला येथे देखील तो पाहायला मिळाला. तर पंचमीच्या दिवशी असणारं पालखी नृत्य, येथील कार्यक्रम पाहायला अनेक मोठ्या संख्येने भाविक येत असतात. तर आपण देखील या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत. तर एकंदरीत आपला प्रायमर कलर करून झाल्यानंतर देवींच्या मूर्ती आपण फिलअप करून घेतल्या आणि मूर्तींमध्ये डिटेलिंगला सुरुवात केली. आणि मुकुट, दागिने यांचं जे रंगकाम आहे, तर ते आपण शेवटी करू. तर देवीच्या चरणी आज आपण ही सेवा अर्पण केली. आणि ही सेवा अर्पण करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धाभाव हा अधिक प्रज्वलित झाला. बाकी सकाळी 8 वाजता सुरू केलेलं काम संध्याकाळी 7 वाजता आपलं पूर्ण झालं. सो आपण हे केलेलं काम तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा. त्यासोबतच आपल्या पेजवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.